कुरुंदवाड येथील नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड या शैक्षणिक संकुलात शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील यांच्या 104व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जे. पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं। यावेळी महाविद्यालयातील शिक्षक एस.डी. मस्कर यांनी माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली। ते म्हणाले, स्वर्गीय सारे पाटील हे शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आहेत। साहेबांचे शिरोळ तालुक्यामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक मोठे योगदान आहे। याचाच एक भाग म्हणून स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील यांच्या मदतीने श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाची उभारणी करण्यात आली। कुरुंदवाड व परिसरातील शेतकरी, कष्टकरी, होतकरू, गरीब लोकांच्या मुलांना शिक्षण यावेळी या उद्देशाने या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली। महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये अडचणीच्या काळात सुद्धा स्वर्गीय सारे पाटील साहेबांनी इमारतीच्या उभारणीसाठी अथक परिश्रम घेतले। स्वर्गीय सारे पाटील यांना वृक्ष लागवड व स्वच्छतेची फार आवड होती। म्हणूनच आजही दत्त कारखाना परिसरामध्ये स्वच्छता, वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात दिसते। ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांची विधानसभेमध्ये नोंद घेण्यात आली होती। आसपासच्या खेड्यांमधील मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी साहेबांनी भरपूर प्रयत्न केले होते। वयाच्या 94व्या वर्षी साहेबांनी शेवटची विधान परिषदेची निवडणूक लढवली होती, हेही प्रामुख्याने सांगितलं। महाविद्यालय परिसरामध्ये स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी अभिवादन करून स्वर्गीय सारे पाटील साहेबांना प्रिय असलेल्या स्वच्छतेचं अवलंबन करत परिसराची स्वच्छता करण्यात आली। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जे. पाटील, विभाग प्रमुख एस.डी. भोजे, एस.डी. मस्कर, कुमारी वाय.डी. पीरजादे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।